मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत। आपण दैनंदिन जीवनात सॉकेट आणि 3 पिन प्लग बघत असतो। तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की ह्या 3 पिन प्लगचा हा पिन मोठा आणि जाड का, आणि सॉकेटमधील हे जे वरचे होल आहे ते इतर होलपेक्षा मोठे का असते। हा प्रश्न नेहमी पडत असतो आणि हा प्रश्न इंटरव्ह्यूला देखील विचारला जात असतो। चला तर मग जाणून घेऊया याच्या मागचं कारण काय आहे। तर सर्वात पहिलं कारण जे आहे, ह्या प्लगची जाडी आणि लांबी वाढवण्याचं सर्वात पहिलं कारण जे आहे, तर इट प्रोवाइड्स लो रेजिस्टन्स पाथ टू लीकेज करंट। पहिलं कारण आहे इट प्रोवाइड्स लो रेजिस्टन्स पाथ टू लीकेज करंट। मग हा लीकेज करंट म्हणजे काय, लो रेजिस्टन्स पाथ म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया। आता हा जो 3 पिन प्लग असतो, याच्यातला जो हा अर्थ पिन असतो, हा घरातील होम अप्लायन्सेस किंवा इलेक्ट्रिकल इक्विपमेंटच्या मेटॅलिक बॉडीला कनेक्ट केलेला असतो। आणि हे जे दोन टर्मिनल असतात त्यापैकी हा एक असतो फेज आणि हा एक असतो न्यूट्रल। तर मग बघा, समजा ही एक इस्त्री आहे, इलेक्ट्रिक आयरन। हा फेज, हा न्यूट्रल आणि हा अर्थ। ही जी अर्थ वायर असते ही इक्विपमेंटच्या मेटॅलिक बॉडीला कनेक्ट केलेली असते, म्हणजेच ही। आता समजा ह्या घरात अर्थिंग नाही आहे आणि ह्या इस्त्रीमध्ये काही फॉल्टमुळे ह्या आउटर बॉडीला म्हणजेच मेटॅलिक बॉडीमध्ये लीकेज करंट फ्लो होत आहे। आणि जर एखाद्या व्यक्तीने ह्या आउटर बॉडीला मेटॅलिक बॉडीला टच केला तर त्याला शॉक लागू शकतो। मग ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, अर्थिंग प्रोव्हाइड करतो। पण मग त्या व्यक्तीला शॉक का लागत नाही त्याचं कारण आपण जाणून घेऊया। आपल्याला लॉ ऑफ रेजिस्टन्स माहिती आहे, R = रो L अपॉन A। R म्हणजे रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर, L म्हणजे लेंथ ऑफ कंडक्टर, A म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर, R म्हणजे रेजिस्टिव्हिटी ऑफ द कंडक्टर। मग रेजिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द कंडक्टर। म्हणजेच रेजिस्टन्स आणि क्रॉस सेक्शन एरिया दोघांमधलं जे रिलेशन आहे ते ऑपोजिट आहे। जर एक क्वांटिटी कमी झाली तर एक क्वांटिटी वाढेल। म्हणजे जर क्रॉस सेक्शन एरिया आपण इन्क्रीज केला तर रेजिस्टन्स काय होतो, डिक्रीज होतो। आपण ह्या पिनचा क्रॉस सेक्शन एरिया वाढवलेला आहे, क्रॉस सेक्शन एरिया वाढवलेला आहे म्हणजेच काय होईल, क्रॉस सेक्शन एरिया जर वाढत असेल तर त्या पॉईंटचा रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो। आता आपल्याला माहिती आहे जो करंट असतो, करंट नेहमी लो रेजिस्टन्स पाथकडे फ्लो होत असतो। करंट जो असतो तो नेहमी लो रेजिस्टन्स पाथकडे फ्लो होत असतो। ज्यावेळेस ही व्यक्ती, आता समजा ह्या घरात आपण अर्थिंग प्रोव्हाइड केलेली आहे आणि ह्या इस्त्रीमध्ये फॉल्ट देखील झालेला आहे, त्या केसमध्ये काय होईल, जर ह्या व्यक्तीने ह्या मेटॅलिक बॉडीला टच केला तर त्याला शॉक लागत नाही का, कारण की ही मेटॅलिक बॉडी आपण कनेक्ट केलेली अर्थला, अर्थचा रेजिस्टन्स काय झाला, खूप कमी झाला। रेजिस्टन्स जर कमी आहे तर तो जो लीकेज करंट आहे तो काय होईल, या अर्थकडे डायव्हर्ट होऊन जाईल। माणसाला शॉक का लागत नाही, कारण की माणसाच्या बॉडीचा रेजिस्टन्स ह्या अर्थपेक्षा जास्त झाला, त्याच्यामुळे हा जो लीकेज करंट असेल तो बॉडीमधनं फ्लो न होता अर्थकडे डायव्हर्ट झाला। म्हणजे पहिलं जे कारण आहे, आपण क्रॉस सेक्शन एरिया का वाढवतो, तर त्याचा रेजिस्टन्स कमी करण्यासाठी। म्हणजे जो काही लीकेज करंट असेल मेटॅलिक बॉडीमधला किंवा इक्विपमेंटच्या मेटॅलिक बॉडीमधला, तो लवकरात लवकर अर्थकडे डायव्हर्ट करण्यासाठी आपण याचा क्रॉस सेक्शन एरिया वाढवलेला असतो।
जितका जास्तीत जास्त क्रॉस सेक्शन एरिया असेल तितका त्याचा रेजिस्टन्स कमी. आता आपल्याला माहीत नसतं की ह्या मेटॅलिक बॉडीमधला लिकेज करंट किती आहे, त्याची व्हॅल्यू काय माहीत नसतं. त्यामुळे जो काही लिकेज करंट असेल त्याला लवकरात लवकर ग्राउंडकडे डायव्हर्ट करण्यासाठी पाथ मिळावा म्हणून आपण याची काय करतो, जाडी वाढवतो, म्हणजेच क्रॉस सेक्शन एरिया वाढवतो. आता बघा, ही इस्त्रीची मेटॅलिक बॉडी, ह्या मेटॅलिक बॉडीला काय केलेलं असतं, हा अर्थ पॉईंट कनेक्ट केलेला असतो. आता दुसरं कारण जे आहे ते सेफ्टी पर्पजसाठी. बघा, आता हे जे इक्विपमेंट असतात, इलेक्ट्रिकल इक्विपमेंट किंवा होम अप्लायन्सेस, घरातील कुठलीही व्यक्ती हाताळत असते, म्हणजेच हँडल करत असते. मग ती व्यक्ती टेक्निकल असेल किंवा नॉन टेक्निकल असेल, त्या व्यक्तीला इलेक्ट्रिकलचं नॉलेज असेल किंवा नसेल, ती व्यक्ती ह्या सर्व वस्तू हाताळत असते. जर समजा आपण याची लांबी न वाढवता ह्या 2 पिना इतकीच त्याची लांबी ठेवली असती, त्याची लेंथ ह्या 2 पिना इतकीच जर ठेवली असती, तर काय झालं असतं, चुकून एखाद्या व्यक्तीने जर हा अर्थचा पिन फेजमध्ये टाकायचा प्रयत्न केला असता. आता हा पिन तर कुठं कनेक्ट केला असतो, त्या मेटॅलिक बॉडीला कनेक्ट केला असतो. जर याची लांबी ह्या पिना इतकीच ठेवली असती, लांबी आणि जाडी, तर चुकून एखाद्या व्यक्तीने जर फेजमध्ये हा पिन टाकायचा प्रयत्न केला असता, तर फेज डायरेक्ट काय झाला असता, या मेटॅलिक बॉडीला कनेक्ट झाला असता. आणि चुकून जर एखाद्या व्यक्तीने याला टच केला असता तर त्याला शॉक लागू शकतो. म्हणून काय करता, सेफ्टी पर्पजसाठी कुठल्याही व्यक्तीने चुकून हा पिन फेजमध्ये टाकू नये आणि व्यक्तीला शॉक लागू नये म्हणून देखील त्याची लांबी आणि जाडी वाढविलेली असते. तिसरं एक जे कारण आहे ते, हा जो अर्थचा पिन असतो हा सर्वप्रथम बघा कनेक्ट होत असतो, मग बाकीचे 2 पिन कनेक्ट होतात. पुन्हा दाखवतो, हा अर्थचा पिन सर्वात पहिले कनेक्ट होतोय आणि मग फेज आणि न्यूट्रलचे पिन कनेक्ट होत आहे. जर समजा ह्या अप्लायन्सेसमध्ये, ह्या इस्त्रीमध्ये फॉल्ट झालेला असेल आणि तो लिकेज करंट जर ह्या बॉडीमध्ये फ्लो होत असेल, सर्वात पहिले अर्थ पॉईंट कनेक्ट होतोय, म्हणजेच काय होतंय, याची बॉडी डायरेक्ट अर्थिंगला पहिले कनेक्ट झालेली आहे आणि जरी एखाद्या व्यक्तीने याला टच केला तर त्याला शॉक लागत नाही. तिसरं कारण जे आहे, अर्थ पिन इज फर्स्ट टू मेक कॉन्टॅक्ट टू सॉकेट, म्हणजे अर्थ पिन सर्वात पहिले सॉकेटला कॉन्टॅक्ट करेल आणि जी काही बॉडी आहे ती अर्थला कनेक्ट होऊन जाईल. तर ही होती त्याच्या मागची कारणे. तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.